7 तशी तर व्हिडिओ बनवायला भेटत नाही जास्त. बट आज मी एका दिवसात 2-2 व्हिडिओ बनवले. आणि जर पहिली व्हिडिओ तुम्ही बघितली नसेल, बेसिक ऑफ ट्रेडिंग व्यू, ज्याच्यात मी बेसिक सांगितले जे बाकी सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे का, तर सगळं स्पून फुडिंग नको द्यायला म्हणून. आता आपली ही जी आहे पार्ट, हे ऑन डिमांडेड व्हिडिओ आहे आणि भरपूर जण मला बोललेले की फिबोनाची काय आहे नक्की. तर त्यावरती व्हिडिओ करतो. पहिला तर मी तुम्हाला सांगतो फिबोनाची म्हणजे काय. तर फिबोनाची एक माणसाचं नाव होतं. म्हणजे फिबोनाची एक माणूस होता जो इटालियनचा होता, समथिंग इटालियन मधला. आणि तो मॅथमॅटिक शिकवायचा. तो मॅथमॅटिकमध्ये नंबर वन आहे. त्यांनी हे इन्व्हेंट केलं फिबोनाची. तर फिबोनाची ते नंबर आहेत, जसं 0, 1, 1, 2, 3, 5, 8, 13, 21, 34, 55, म्हणजे जे सिक्वेन्स जो गॅप जो बघतो तुम्ही, तो म्हणजे तसं एक फिबोनाची जे नंबर आहेत ते फ्लॉवरमध्ये, म्हणजे पूर्ण नेचर नंबर बोलतात ना. नेचरल्समध्ये तुम्ही नेचरमध्ये जर बघाल ना, तर ते फुलांची पाकळी पण जी असते ना, ते पण चारच नसते ना नेमकी. तुम्ही मोजून बघा फुलांची पाकळी. आता इथे फुल पण नाही तुम्हाला दाखवलं असतं, त्याला जे पाकळ्या येतात ते पण त्या नंबर प्रमाणे असतात. म्हणजे तो नंबर एक नॅचरल नंबर आहे, नेचर नंबर आहे. तर मार्केट पण त्या नंबरला रिॲक्ट करतो किंवा रिस्पेक्ट करतो बोलू शकतो आपण. तर मार्केट कधी पण नाही ना 50% झोनला रिजेक्शन किंवा ब्रेकआउट दिल्यावरती तिथून मूव्ह ते करतो खाली. तो अशा टाईपमध्ये फिबोनाची वर्क करतं. ओके. तो स्क्रीन तर आहे तुमच्या समोरच. फिबोनाकीवर आपण इथे हा जो टूल आहे ट्रेडिंग व्यू मध्ये, फिब रिट्रेसमेंट नावाचा, हाच आहे फिबोनाची. पण फिबोनाची बोलतो, पण फिबोनाची बोलतात. तो हे बघा. आता लोकांना माहिती नाही की हा टूल लावायचा कसा. म्हणजे हा टूल आहे तर खरा, बट हा लावायचा कसा. त्याला कुठून स्टार्ट करायचं, कुठे एंड करायचं, कुठून एंड स्टार्ट, कुठून एंड, आपल्या लेवल्स म्हणजे आपली जी व्ह्यू आहे त्या हिशोबाने. आता फॉर एक्झाम्पल, आता इथून मार्केट अपवर्ड डायरेक्शनला जातं. सरळ सरळ दिसते आपल्याला. मार्केट अपवर्ड डायरेक्शनला जाते म्हणजे अप ट्रेंडमध्ये दिसते आपल्याला. ओके. तर माझा इथून व्ह्यू काय असणार, जर अपसाईडला जातोय तर वरती जर ब्रेक केला, तर माझी ही लेवल आहे. ओके, फॉर एक्झाम्पल ही त्या लेवलच्या वरती जर ब्रेकआउट दिला, ह्या लेवलच्या वरती जर ब्रेकआउट दिला, तर काय होणार, मार्केट अपसाईडला जाणार, असं माझा व्ह्यू आहे. तर मी काय करणार, हा जो लो आहे, लो, हा काय लो, आणि हा हाय. आता ह्याच्या आधीचा, आता इथून माझा व्ह्यू आहे ना, तर त्याच्या आधीचा लो कुठे आहे, हा आणि हा हाय आहे. हा लो आहे, हा हाय आहे. तर मी फिबोनाची घेणार आणि माझा व्ह्यू अपसाइड आहे, तर मी काय करणार, लो टू हाय, लो टू हाय मार्किंग करणार. आता मगाशी मी काय बोललो होतो, कधी पण लेवल 50% लेवलला रिस्पेक्ट करतो मार्केट, जसं आपण त्याला बोलतो गोल्डन झोन. तर हा गोल्डन झोन आहे 0.5 to 0.6 वाला हा जो पार्ट आहे ना, हा गोल्डन झोन बोलला जातो ह्याला. ह्याला आपण काय बोलतो, गोल्डन झोन. इथे आपण अशी मार्किंग केली गोल्डन झोनला. हा एक टाईप ऑफ काय बनला, आता मी हे डिलीट मारतो. आता हा एक टाईप ऑफ काय बनला. माझा थोडा आवाज येत असेल का, आता मला बरं नाही आहे. तर हा टाईप ऑफ एक हे बनला, रिजेक्शन बनला किंवा सपोर्ट बनला आहे ना. सपोर्ट घेतो इथे. जर हा सपोर्ट ब्रेक केला किंवा रिटेस्ट घेतला किंवा डायरेक्ट ब्रेक करून खाली गेला, तर म्हणजे तो खाली जाणार डायरेक्ट मार्केट. पण इथे सपोर्ट घेतो, म्हणजे कधी पण 50% मार्केट काय करतं, रिजेक्शन घेतोच. बघितलं 50%. आता मेन म्हणजे तुमच्या ट्रेडिंग व्ह्यू मध्ये ह्याची जे सेटिंग्स आहेत ते एकदम वेगळे दिसत असेल, पिंक कलरचे आणि अशी मोठीच्या मोठी एकदम हे येत असेल. ओके. फर्स्ट ऑफ ऑल मी सेटिंग आहेत ना हे देतो, याचे स्क्रीनशॉट मारून ठेव. मग ते ओपन करणार होतं. नेटवर्क इश्यू आहे का, हो. अरे यार. हे सेटिंग्स आहेत, जे अनचेक केलेत ते तुम्ही अनचेक करा. ह्याचे स्क्रीनशॉट मारून घ्या. स्क्रीनशॉट मारून घ्या. बस स्क्रीनशॉट मारा आणि बाकी नंतर बघा काय करायचं. ओके. तर 50% झोन काय करतो, रिजेक्शन घेतो. 50% मार्केट कधी पण रिजेक्शन घेतं त्या लेवलपासून, आणि आपली लेवल ही होती. ओके. तर असं आपण मार्किंग करतो. हे मी डिलीट मारतो.
ओके, घेतला सपोर्ट, घेतला मार्केटने इथून तुमच्या समोर घेतलं, इथे रेड कॅन्डल बनवती, आपण तुमच्या समोरच मी लाईव्ह हे मार्क केलं आणि इथून मार्केटने आता सपोर्ट घेतलाय. तो अशा टाईपमध्ये हे वर्क करतं. आता फॉर एक्झाम्पल मग आपण इथून काय करणार, इथून अशी हे करणार, खाली एसएल ठेवणार आणि असा हा टार्गेट ठेवणार एवढा 1:2चा. ठीक आहे. तो आता हे मी डिलीट मारतो. फॉर एक्झाम्पल इथून तुमचा व्यू आहे खाली, इथून समजा मार्केट खाली जाणार असं तुम्हाला वाटतंय, इथून सेल करायचं तुम्हाला वाटतंय, तर तुम्हाला सेल करायला तुम्ही काय करणार, लो टू हाय मार्क करणार, सॉरी हाय टू लो मार्क करणार. आपण जेव्हा बाईंग करतो आपला व्यू अपसाईड असेल तर आपण लो टू हाय, आणि डाऊन साईडचा व्यू असेल तर हाय टू लो मार्क करतो. कधी पण काय करायचं, आपला व्यू वर आहे अपसाईडला, तर आपण काय करायचं, लो टू हाय वर जायचं, खालून वर, का आपला व्यू अपसाईड आहे. आणि आपला व्यू डाऊन साईड आहे तर काय करायचं, हाय टू लो जायचं. आता माझा व्यू काय आहे, डाऊन साईड आहे इथून, तर मी काय केणार, इथून मार्क म्हणजे ह्या पॉईंट पासून इथून घेतलं मी ते असं, ते ह्या इथे ही लाईन दिसते तुम्हाला, ही सिल्वर ही, हा तर इथे ह्या लो पर्यंत मी मार्क केलं. तर इथे काय दिसतं आपल्याला, हे रिजेक्शन घेतलं इथून, बरोबर. हे 100% बोलतो आपण इथे, तो इथून रिजेक्शन घेतलं. ह्याचं 50% कुठे आहे, तर इथे बघायला गेलं तर आपला व्ह्यू काय, डाऊन साईडचा, डाऊन साईडचा व्ह्यू आहे. तर आपण काय वेट करणार की हा ही लेवल ब्रेक केली पाहिजे, ही लेवल ब्रेक केली पाहिजे, केली आहे का, केली आहे. त्यानंतर तो रिटेस्ट करतोय का काय काय, ते तर तुम्हाला हे करायला लागेल, जेव्हा तुम्ही करणार हळूहळू, तर तुम्ही प्रॅक्टिस करणार तर तुम्हाला समजेल. आता फॉर एक्झाम्पल हे पुढचं नाही आहे समजा, आता हा हे एवढंच आहे तुमचं मार्केट, फॉर एक्झाम्पल एवढंच आहे जे समोर दिसतंय तुम्हाला. ठीक आहे, तुम्ही काय करणार, रिट्रेसमेंट घेणार, हा लो घेणार सेम लेवलचा, हा हाय मार्क करणार. ठीक आहे, आता हा मार्केट एवढाच आहे पकडा, ते पुढे गेलाच नाही. ठीक आहे, ते पुढे गेलाच नाही, तर आपण काय करणार आता, मार्किंग करणार, रेक्टेंगल घेतला मी, 50% झोन आहे, झोन आहे, मार्क केलं, बघितलं काय झालं, 50% झोन ब्रेक करून स्टॉप झाली कॅन्डल इथे, पण नंतरच्या कॅन्डलनी काय केलं, सपोर्ट घेतला ना, म्हणजे सपोर्ट घेतला, रिजेक्शन केलं, म्हणजे 50% झोनला रिस्पेक्ट केलं मार्केटने. इथून ग्रीन कॅन्डल गेली वरती, इथे जसं ग्रीन कॅन्डल बनवलं, इथे जसं प्रॉपर ग्रीन हे झालं 50% वरून, लोक ह्याच्यावर पण ट्रेडिंग करतात की 50% वरून पॉझिटिव्ह झालं, लगेच ह्याच्या लोला असेल ठेवलं आणि हा हायचा टार्गेट असं, आणि टार्गेट त्यांना अचीव पण होतो, टार्गेट अचीव पण होतो. अशा टाईपमध्ये पण ट्रेडिंग होते फिबोनाचीवरती. ठीक आहे, ह्याच्यावरती जास्त काय बोलण्यासारखं हे नाही आहे, तुम्ही ह्याच्यावरती प्रॅक्टिस केली पाहिजे स्वतः. आपण गोल्डमध्ये बघूया, मगाशी गोल्डचा ॲसेलेट झाला आपला, व्यू होता डाऊन साईडचा, इथून डाऊन साईडचा व्यू होता, बट मार्केट अप साईडला गेला. तो ठीक आहे, एस एल बीट होत राहतात. ठीक आहे, सो इथे तुम्हाला दाखवतो, डाऊन ट्रेंड चालू होता, अचानक थोडा अप ट्रेंडमध्ये गेला, पण हा प्रॉपर अप ट्रेंड नव्हता. ते काय दिसतंय आपल्याला की मार्केट, आता बघा जे दिसतं तसंच होतं असं नाही, इवन प्रोवाला असू दे, किती कोणी मोठा असू दे, तो लॉस होतोच त्याला. लॉस हे ट्रेडिंगमध्ये होणंच आहे, लॉस झाल्याशिवाय ट्रेडिंग पण होत नाही आणि डोकं पण चालत नाही, खराब पण होतं आणि हे पण होतं. सो हा हाय टू हा मी लो मार्क करतोय, का तर माझा व्यू आहे डाऊन साईडचा. तर मी इथे बघितलं, ओके, इथे बघितलं काय, डाऊन साईडचा व्यू, पण हा तो 50% होता. हा हा इथून रिजेक्शन घेतलं मार्केट, म्हणजे खाली नाही गेला, ब्रेक केलंच नाही मार्केटने, काय केलं मार्केटने, इथून वरती गेला. आता हा जर मी अपसाईडचा व्यू असता आणि आम्ही अपसाईड मार्किंग केली असती, फॉर एक्झाम्पल इथून लो टू हाय, तर मला प्रॉपर समजलं असतं, माझा व्यू प्रॉपर असेल आणि जर आपलं मार्किंग पण प्रॉपर असेल फिबोनाचीवर, आपल्याला प्रॉपर समजतं. दिसलं. आपण काय बघणार आता, इथून मार्केट एवढं गेलेलंच आहे, आता हा एवढा फॉल झाला,
पण इथे काय आहे 50%चा हा झोन आहे 52 6 हा 061 वाला. तो आपण ह्याला 50% बोलतो, मग हा आपण असं मार्क करतो 052 6 वाल्याचा असं मार्किंग करतो. आणि तिथून आपल्याला काय दिसले ते ग्रीन कॅन्डल आहे. ओके, हो. एंट्री घेऊन त्यांच्या स्लोला एसेल ठेवून पहिला टार्गेट एवढाच असणार आपला, आता जेवढं मार्केट गेलंय त्याच्यानंतर टार्गेट अराउंड ह्या पॉईंटला असणार, त्याच्यानंतर मग ह्या पॉईंटला असणार टप्प्यामध्ये फ्री टार्गेट असणार. टाईपमध्ये मार्किंग केली जाते, अशा टाईपमध्ये ट्रेडिंग केली जाते मार्किंग करून. तो असं आहे. तो सिम्पल आहे, फिबोनाची काय एवढा हार्ड नाही आहे. तुम्ही स्वतःहून प्रॅक्टिस केली पाहिजे फिबोनाकीवरती. आणि मेन म्हणजे तुमचे फिबोनाकीमध्ये आणि माझ्या ह्या फिबोनाकीमध्ये खूप फरक आहे. तुम्हाला जी मी सेटिंग सांगितली ही सेटिंग पहिला करून घ्या. सेटिंगचा स्क्रीनशॉट मारा, कलर विलर तुम्हाला तुमच्या हिशोबाने ठेवा, मी मला सिम्पल ठेवलं आहे असं, तुमच्या हिशोबाने कलर ठेवा आणि तुम्ही प्रॅक्टिस करा. तुम्ही बघा काय 50% झोन आहे काय, जसं मी सांगितलं. तर फॉर एक्झाम्पल दुसरा अजून एक एक्झाम्पल घ्या USD JPY. आता इथून काय आपल्याला दिसतंय, हा इथून प्रॉपर एक डिमांड झोन आहे, इथून मार्केट अपसाईड जाण्याचे चान्सेस आहे. इथून चांगलं हे पण आलं होतं. एक सिंपल मी सांगतोय एक्झाम्पल. तर मी काय बोलणार, चला इथून जाऊ शकतो का वरती बघूया आपण. तर मी काय करणार, नक्की घेणार. आता इथे मार्केट आहे, तर ह्याचा लास्ट हाय कुठला होता हा, आणि लास्ट लो कुठला होता हा. मी काय करणार, हा लो टू हाय वरती जाणार, खालून वर जाणार, माझा व्ह्यू वर आहे तर, आणि माझा व्ह्यू खाली आहे डाऊन साईड, तर मी वरून खाली जाणार. ओके, मी असं मार्किंग केली. तर मी काय बघितलं, हा 50% झोन आहे. हा मी काय करतो, मार्किंग करतो 50% झोन मार्किंग केला. मी माझ्या हिशोबाने सांगतो 50% झोन मार्किंग केलं तर मी काय बोलणार, एक तर हा ब्रेकआउट होते किंवा रिटेस्ट होते. मार्केटवर डिपेंड आहे, मार्केटची कॅन्डल मार्केटची पॉवर त्याच्यावरती ते आपण कसं करतो. तर मग मी काय करणार, हा 50% झोन मार्किंग केल्यावरती माझी मार्किंग अशा टाईपमध्ये असते, तुम्हाला माहिती आहे अशा टाईपमध्ये काहीतरी माझी मार्किंग असते. तुम्ही अशी मार्किंग करणार आणि बोला इथून हा ब्रेकआउट झाला वर, हा वर जाय. आता लास्ट लो कुठला होता, हा कॅन्डलचा इथे एवढा लो आलाय, तर तुम्हाला बघा हा, तुम्ही काय करणार, हा मार्किंग करणार असं ह्याचा SL एवढा खाली ठेवायचा. आम्ही SL ठेवणार, देन हा मी टार्गेट ठेवणार. पहिलं टार्गेट एवढंच ठेवणार जास्त ना. जर कॅन्डल साईज मोठ्या मोठ्या असतील तर मग, आणि जेव्हा इथे जाईल कमी माझा SL ब्रेक इव्हन लागणार, आणि जेव्हा मार्केट टॉपला जाईल तेव्हा तर साईज चांगली असेल कॅन्डलची, मोठे मोठे कॅन्डल बनत जात असेल तर आपण तसं आपला टार्गेट हलवत जायचं. टार्गेट कधी पण लावायचंच नाही, टार्गेट सेट नाही करायचं जर तुम्ही स्क्रीन समोर बसलेत. फक्त तुम्हाला SLच तुम्ही हे करू शकता, तुम्ही दुसरं तुमच्या हातात काय नाही. टार्गेट किती देईल मार्केट ते तुम्हाला माहिती नाही, तर तुम्ही टार्गेट सेट करणं मतलबच नाही राहत. तुमचं एवढंच हे आहे की जेव्हा तुम्ही टार्गेट लावता, फॉर एक्झाम्पल इथे लावता, आणि मार्केट समजा इथून इथून तुमची एंट्री एक्झिक्यूट झाली आणि असं करून असं असं करून मार्केट इथे गेला इथपर्यंत, तुमचं टार्गेट आहे, तुम्ही लावलं नाही. तुम्ही एक्सनेसमध्ये चार्टमध्ये तुम्ही ते काय लावलं नाही आहे, फक्त तुम्ही बघताय चार्ट समोर. इथे लावल्यानंतर तुम्ही काय करणार, एक्झिक्यूट झालं इथून एवढा गेला, तर तुम्ही एक तर इथे इथे तुमचं SL आहे ना, किंवा डायरेक्ट इथे ब्रेक इव्हनला ना, म्हणजे नो लॉस नो प्रॉफिटमध्ये. आणि जेव्हा ह्याच्या वर जाईल तुमचं टार्गेट काय होतं, हा मग तेव्हा तुम्ही तुमचा इथे आणून ठेवा. तर थोडं थोडं टप्पे करत करत आपण टार्गेट मोठं वाढवत जायचं. सो सिम्पल रूल आहे फिबोनाचीवरती, एवढं काही हे नाही आहे, सिम्पल आहे. प्रॅक्टिस करा. पहिला लोकांना वाटतं भरपूर हार्ड आहे, आता ते जे दिसतं ना फिबोनाचीचं जे दिसतं ना, दिसायला जरा ते हार्ड वाटतं. 0 USD होतं ना मग हा पार्ट होता. तो त्याला आपल्याला असं वाटतं की हार्ड आहे फिबोनाची, काय समजत नाही मला, एकदम खिचडी. का का तर ते जे नको ते लेवल्स आहेत ना ते डिलीट मारून टाका, हे एवढंच इम्पॉर्टंट आहे. बाकी ते जे वर वर एवढं जातं ना त्याची काहीच गरज नाही. ठीक आहे, तर तुम्ही जी सेटिंग दिली आहे ती करा आणि प्रॅक्टिस करा. बाकी सिम्पल आहे. आणि जर तुम्हाला काय नसेल समजलं तर मला कमेंट करा, मी तुम्हाला पर्सनली आन्सर करेन,
किंवा मला इंस्टावरती मेसेज केलं तर मी इंस्टावरती तुम्हाला रिप्लाय द्यायचं ट्राय करेन. ट्राय म्हणजे मी रिप्लाय देईनच. तुमचं काय जे क्वेश्चन असेल ते तुम्ही मला सांगू शकता. ओके, सो प्रॅक्टिस करा. गुड लक. आणि थर्ड बॅच पण लवकरच चालू आहे फॉरेक्सचा. सेकंड बॅच आता चालू आहे. आज सेकंड लेक्चर पण आहे 9:30 वाजता. आणि 1 तास राहिलं आहे फक्त. 1 तास पण नाही, 40 मिनिट राहिले. सो त्याची पण तयारी करायची मला. ठीक आहे, सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तब तक के लिए सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा आणि शेअर करा. जय श्रीराम.